पाहू शकतात ओम साई क्रीडा संघच्या वतीने हे राजगड ची भव्य अशी लहान मुलांनी प्रतिकृती साकारलेली आहे गडाची. बघू शकतात आता दीपावलीच्या निमित्ताने जे मुलांना जे सुट्ट्या असतात त्या सुट्टीच्या ह्यानी जो गड बनवलेला आहे तो राजगड आहे आणि एकदम सुंदर पद्धतीत त्यांनी ही देखावा सादर केलेला आहे. आणि आम्ही ह्या मराठा महासंघाच्या वतीने त्यांना ट्रॉफी आणि असं भव्य असं त्यांना गिफ्ट देण्यात येणार आहे. तरी कोण सांगितलं त्याच्याविषयी माहिती पाहिजे आपल्याला त्याविषयी आपण घेतो. नाव सांगा. आणि माझं नाव पवन एकनाथ राणे. आमच्या मंडळाचं नाव ओम साई क्रीडा संघ. आम्ही दरवर्षी महाराजांची किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न करतो. यावर्षी राजगड किल्ला बनवला आहे. शिवकालीन ते इतिहासातील महत्त्वाचा डोंगरी हा किल्ला. ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य सांगायचे तर हिंदवी स्वराज्याची सर्वात पहिली राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रिय असलेला असा किल्ला. तब्बल 26 वर्ष म्हणून राजधानी म्हणून मान मिळालेला हा राजगड किल्ला. महाराजांची शहीद आहे त्यांचे या किल्ल्यावर निधन व राजाराम नाईकचं जन्म या किल्ल्यावर. आमच्या महाराजांच्या इतिहासाला हा छोटासा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला कसा वाटतो हे सांगा किल्ला. जय शिवराय मित्रांनो, खूप छान पद्धतीत तुम्ही हे जे आज मांडणी केलेल्या किल्ल्याची खरोखर हुबेहूब ना त्या जसा वाटतो की खरंच हा तोच किल्ला आहे तुम्ही आलेला आहे. खूप छान पद्धतीने तो नारळ जो ठेवलेला खरंच म्हणजे सगळं भरून पावलं. समजा तुम्ही जिंकलात समजा. म्हणजे एवढं छान पद्धतीत तुम्ही बारकाई जे आहेत ना सगळ्या ज्या बारकाई ते सगळ्या भरून काढलेल्या आम्ही एक पण काही त्रुटी ठेवलीच नाही आहे. याच्यामध्ये बघितल्यानंतर वाटतं की तुम्हाला पहिलं बक्षीस देऊन टाकावं असं आहे. पण तरी पण त्याच्यामध्ये परिवेशक आहेत. अजून बरेचसे किल्ले त्याच्यामध्ये आहेत. आपण अजून मला वाटतं अजून 2-3 तास आम्हाला लागतील हे किल्ले पाहण्यासाठी. तर आम्ही म्हणजे ज्या ठिकाणावरून आम्हाला कॉल येतात सगळीकडे आता हे मागणी वाढलेली आहे. बरेच किल्ले आहेत तुमच्यासारखे असे बालगोपाळांनी बनवलेले आहेत. ते पण किल्ले आम्हाला बनवून ते आम्ही प्रदर्शनाला ठेवणार आहे. आणि जे परिवेशक आहेत त्याच्यातून ते तुम्हाला ट्रॉफी देणार आहे, सन्मान चिन्ह देणार आहे. तर खरंच तुम्हाला तुमचं मानावं तेवढं कौतुक आहे. खरंच एवढं छान आणि बारकाई एवढं या किल्ल्याचा अभ्यास करून तुम्ही बनवल्याबद्दल ना खरंच तुमच्या मंडळाचे खूप खूप शतशः आम्ही आभार मानतो. नमस्कार. आम्ही समित्र मित्रमंडळ इथं भेट दिलेली आहे. इथं किल्ले बांधणी लहान मुलांनी केलेली आहे. बघा इथं सिंधुदुर्ग किल्ला यांनी बनवलेला आहे. इथं आपण मराठा महासंघाच्या वतीने आम्ही यांना पारितोषिक वितरण सोहळा आम्ही ठेवलेला आहे. तसेच ट्रॉफी पण आहे. त्यासाठी ज्यांनी ह्या लहान मुलांनी जे हा किल्ला बनवलेला आहे त्यांचं आम्ही नंबर वाईज ट्रॉफी वाईज आम्ही त्यांना देणार आहे. तरी त्यांचे इथं मंडळाचे कार्यकर्ते पण उपस्थित आहे. त्यांना आपण विचारू त्यांनी हा किल्ला कशा पद्धतीत बनवला. दादा नमस्कार, तुमचं नाव सांगा. मी राजेश्वर जाधव. आणि हा किल्ला बनवलेला तर किल्ल्याचं नाव सांगा आणि कशा प्रकारे किल्ला तुम्ही बनवला. हा पण किल्ला बनवलेला आहे जलदुर्ग म्हणून बनवला आहे सिंधुदुर्ग असा. जेव्हा महाराजांचं स्वराज्य स्थापन होतं आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या इंडियामध्ये भारतामध्ये तेव्हा जलदुर्गांची संख्या कमी होती. एक जंजिरा होता तो आपल्या ताब्यात नसल्यामुळे महाराजांची अशी कल्पना होती की आपण जलदुर्गामध्ये आपला तटबंदीचा प्रदेश आहे तो आपण एकदम मजबूत केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी मालवण तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांना एक अशी खडका मोऱ्याचा दोंडा म्हणून एक जागा होती. तिथे पिढ्यानपिढ्या शंकराची पिंड अशा 2-3 देवस्थानं होती आणि तिथं कोळेपणाचं ठिकाण होतं. ती महाराजांनी ती जागा हेरल्यामुळे त्यांना ती व्यवस्थित वाटली थोडीफार. तर त्यासाठी त्यांनी आग्रह करून तिथं एक चांगला जलदुर्ग बांधावा ही ती कल्पना त्यांनी मांडली होती. मावळ्यांनी साक्षर उतरवली. त्याबद्दल महाराजांनी त्यांचे कौतुक केले. महाराजांनी ह्या किल्ल्याला भेट सुद्धा दिली आहे. सिंधुदुर्गाला त्यांनी पायाचे ठसे दिलेले आहेत, आपला हाताचे ठसे दिलेले आहेत ह्या किल्ल्यासाठी. ओके, धन्यवाद. नमस्कार.
आम्ही मराठा महासंघाच्या वतीने जय भवानी बालमित्र मंडळ यांना भेट दिलेली आहे आणि बघू शकता त्यांनी रायगड किल्ला बनवलेला आहे आणि त्यानिमित्ताने हे सर्व जे बनवणारे आपले शिवाजींचे मावळे आहेत हे बघू शकता इथं उभे आहेत. यांना आम्ही प्रश्न करतोय आता. मित्रांनो, हा तुम्ही जो किल्ला बनवला आहे तो कसा बनवला आहे, काय काय आणलं तुम्ही आणि कशा पद्धतीने तुम्ही बनवला? तू पहिलं तुमचं नाव सांग. प्रिया निलेश बारवे आहे माझं नाव. तुझं सांग. शिवान पेशन जाधव. तुझं? ध्रुवनीती. व्हेरी गुड. आता सांग कसं कसं आणलं, काय काय बनवलं? आणले, माती आणले, ब्लॉक आणले, हे कार्डबोर्ड आणले, व्हेरी गुड. मावळे आणले, छत्रपती शिवाजी महाराज आणले आम्ही आणि त्याने आम्ही असं बनवलं. आणि कसं कसं बनवलं ते? किती दिवस लागले तुम्हाला? किती मेहनत कशी घेतली? हे कलर वगैरे कुठून आणलात? काय कसं हातानेच बनवलात की? नाही, कलर आम्ही ब्रश नाही मारले. कलर आमच्याकडे आधीच होते म्हणून आम्ही ते कलर वापरले. ओके. आणि झेंडे हाताने बनवलात का हे सगळं? झेंडे हातानेच बनवलेत आम्ही. ओके. आणि हे वाघ वगैरे दाखवलं ते कुठून आणलं? कसं हाताने बनवलं वगैरे आमच्याकडे होतं. आणि ही कल्पना कोणाची होती की प्राण्यांना तहान पण लागते आणि त्यांना पाणी पण हवं असतं, ते विहीर बनवली तुम्ही, ती कोणाची कल्पना होती? आमच्या एक मित्र होता ना, त्याची होती. व्हेरी गुड. छान, मस्त. धन्यवाद तुमचं. थँक्यू. जय शिवराय मित्रांनो. आज तुम्ही बघू शकतात हा संस्कार संस्था या मंडळाने हा घाटकोपर साईडला हा जो किल्ला बनवलेला आहे, हा रत्नदुर्ग बनवलेला आहे. दीपावलीच्या दुर्गोत्सव हा एक ते सण साजरा करतात आणि त्या सणात लहान मुलांना घेऊन, जे लहान मुलांना शाळेत सुट्ट्या पडतात त्या सुट्ट्याचा हे कसा खरं सुसंस्कृत व्हावी म्हणून हे महाराजाविषयी जे गडकिल्ले बनवतात आणि त्या गडकिल्ला जे बनवलेले आहेत ते दादा आपल्या सोबत आहेत, बघू शकतात. आणि त्यांना आपण विचारू, दादा हा तुम्ही किल्ला बनवलेला आहे महाराजांचा, कसा तुम्ही बनवला, काय काय ते वापरून तुम्ही बनवलेला, किती दिवस गेले ते ह्याच्यात, त्या माहिती जरा देऊ शकतात काय? सांगा माहिती. नमस्कार सर्वांना, जय शिवराय. मी प्रशांत सोनाली शिवाजी गीते. तर आपण दिवाळीमध्ये जेव्हा पण आपण दुर्ग बांधणी करत असतो सर्वप्रथम आम्ही तो किल्ला स्वतः आम्ही पाहणी करून येत असतो. त्या प्रत्यक्षाने किल्ला त्या ठिकाणी बघून येत असतो. तर हा किल्लासुद्धा मी बघून आलो होतो. आणि मग त्याच्यानंतर आपण किल्ला बनवण्यासाठी आपण जे साहित्य वापरतो ते म्हणजे सर्वप्रथम रॅबिटच्या गोण्या असतील आणि आपली माती असेल आणि मातीच्या माध्यमातून आपण तटबंदी वगैरे बनवत असतो. आणि यावेळी आपण नवीन गोष्ट या ठिकाणी करायचा प्रयत्न केला होता, तो म्हणजे आपल्या महाराष्ट्राची आपली जी बॉर्डर असेल पश्चिम बॉर्डर आणि त्यावरती असलेला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरती काठावरती असलेला हा रत्नदुर्ग, आपण हा भगवती किल्ला सुद्धा याला म्हटलं जातं, तो आपण या ठिकाणी बनवलेला आहे. तर हा किल्ल्याची खास बात ही आहे की जो पण व्यापारी मार्ग असायचा तर त्यावरती लक्ष आणि टेहळणी करण्यासाठी हा किल्ला त्या ठिकाणी बनवलेला आहे. त्यावरती आपण बघू शकतो की भगवती मातेचं सुद्धा म्हणजे मंदिर आहे, जे त्यावेळी म्हणजे आपला जो हिंदू समाज आहे तो एकत्रित होण्यासाठी या किल्ल्यावरती त्या ठिकाणी खूप सारे सण उत्सव सुद्धा त्या ठिकाणी व्हायचे. त्यासोबतच आपण समोर बघू शकतो किल्ल्यावरती एक भुयारी मार्ग, तो भुयारी मार्ग डायरेक्ट जातो म्हणजे अरबी समुद्रामध्ये असलेल्या एका कोपऱ्यावरती, खाली कोपऱ्यामध्ये समुद्री गुहा आहे, त्या ठिकाणावरनं म्हणजे आपले जे मावळे होते ये जा त्या ठिकाणी करत होते, ठेवत होते. आणि आपण आता बघायला गेलं तर इथे आपण गाव दाखवले रत्नागिरीचं,
त्यासोबतच रत्नागिरीमध्ये गेल्यावरती आपल्याला त्या ठिकाणी दोन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी दिसतात, ते म्हणजे लोकमान्य टिळकांचं जन्मस्थळ आणि स्वातंत्र्य सावरकरांनी खुलं केलेलं जे पतित पावन मंदिर आहे ते सुद्धा मंदिर जे आहे ते सुद्धा आपल्याला रत्नागिरीमध्ये आपण बघू शकतो। आणि त्यासोबतच आपण जो किल्ला आहे त्या किल्ल्याच्या आपण ॲक्च्युअलमध्ये बघायला गेलं तर उजव्या साईडला जर आपण बघतो तर त्या ठिकाणी शिवसृष्टी आहे, पण आपली जी संस्था आहे शिवाजी महाराज सगळ्यांनाच माहिती आहे, तर ते आराध्य दैवत आहेच, पण त्यासोबतच जे आपले धर्मवीर आहेत तर त्या धर्मवीरांच्यासाठी आपण या ठिकाणी शंभूसृष्टी जी आहे ती त्या ठिकाणी आपण उभी केलेली आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी गलबत नौका ज्या आपल्या उभ्या केलेल्या आहेत सागरी आरमारामधल्या आपण गोष्टी त्या सुद्धा दाखवायचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे। ही जी झाडं झुडपं जी आहेत ते आपण त्या प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी आणलेले आहेत, लावलेले आहेत, तर आपण बघू शकतो ही पण ओरिजिनल सगळी झाडं वगैरे आहेत। खूप छान पद्धतीने तुम्ही केलेलं आहात, मांडणी पण खूप छान पद्धतीने केलेली आहेत, मंदिरं दाखवली तुम्ही। मला वाटतं विहिरी पण मंदिरं आहेत, याच्यामध्ये बुरुज दाखवलेले आहेत बरेचसे, खूप छान पद्धतीने आणि हे गाव दाखवलेलं आहे तुम्ही, रत्नागिरी हा गाव आहे ना, आणि टिळकांचं जे जन्मस्थान ते पतित पावन मंदिर पण दाखवलेलं आहे। खूप तुमची संकल्पना खूप आवडली आम्हाला, खूप छान आहे, धन्यवाद। ते सागरी मार्ग पण खूप छान पद्धतीने तुम्ही त्याचं मांडणी केलात, प्लस त्या बोटी जे आपण वाहतूक करत होते दळणवळणाची साधनं म्हणून जे यायचं ते पण तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलात, आणि प्लस महाराजांचं तर दाखवलातच, प्लस शंभू महाराजांचं पण कर्तृत्व म्हणजे एकदम जगावेगळंच होतं, म्हणजे एक पण युद्ध हरलेला हे राजा म्हणजे आपले शंभूराजे, खरंच शंभूराजांचं पण तुम्ही छान पद्धतीने शिवसृष्टी दाखवली, शंभूसृष्टी दाखवलं, खूप छान। अजून एक गोष्ट आहे ते म्हणजे जसं की आपण कोकणात जेव्हा जातो, रत्नागिरीमध्ये जातो, तेव्हा तिथे खूप सारं म्हणजे ऐतिहासिक संग्रहालय सुद्धा आहे, तर त्या ठिकाणी आपण बघतो की जी आपली वारली पेंटिंग आहे ती सुद्धा आपण या ठिकाणी जी बाल संस्कारांची आपली मुली आहेत तर त्या मुलामुलींनी या ठिकाणी ती पेंटिंग सुद्धा या ठिकाणी काढलेली आहे। आणि त्यासोबत आपण स्वतः आपण त्या ठिकाणी बघू शकता की शिवदुर्ग प्रतिष्ठान आहे, महाराष्ट्र राज्यात दुर्ग संवर्धन हाच एक ध्यास, तर गेली 6 वर्षे मी या संस्थेसोबत राहून माऊलीगडावरती या ठिकाणी दुर्ग संवर्धनाचं काम करतोय, तर त्यासाठी सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहेत। किल्ला कसा बघावा, आपलं एक नागरिक म्हणून कर्तव्य काय आहे, जर आपल्याला सुद्धा दुर्ग संवर्धनाची इच्छा असेल तरी आपण कशा प्रकारे करू शकतो त्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। धन्यवाद साहेब, खूप धन्यवाद। खरंच आपण जे बनवलेलं आहे ना याचं जे कौतुक करावं तेवढं खूप कमीच आहे, खूप छान बनवलेल्या पद्धतीत। आता तुम्ही हा जो बनवलेला आहे तो आम्ही म्हणजे पुढे पाठवू आणि तुम्हाला फोन येईल, त्या हिशोबाने तुम्ही नंतर तिथं तुम्ही या, कारण तुमच्यासाठी ट्रॉफी ठेवलेला आहे। ठीक आहे, धन्यवाद। तुम्ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार। जय शिवराय।